रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा. तसंच राज्यातील 26 लाख अपात्र बहिणींची चौकशी होणार. अंगणवाडी सेविकांवर जबाबदारी. जो तो उठतो आणि मलाच उपदेश करतो. कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलंय. अजित पवारांची फटकेबाजी. रोख कुणाकडे? चर्चांना उधाण. मुंबईतील वरळी कोळीवाड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे आमने सामने. दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. मुंबईमध्ये बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती. निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनल म्हणून ठाकरे बंधू एकत्र. पतपेढीच्या 21 जागांसाठी 18 ऑगस्टला मतदान. महादेवी हत्तीणीसाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिकेसंदर्भात मुंबईत नांदणी मठ आणि वंताराच्या वकिलांमध्ये काल बैठक. तर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. राज्यभरात ओबीसींच्या जागरासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंडल यात्रेचं आयोजन. आज नागपूरमध्ये शरद पवारांच्या हस्ते शुभारंभ होणार. ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करणार. मुंबईतील गिरगाव चौपाटी इथं कार्यक्रमाचं आयोजन. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं अनोखं आंदोलन. रक्षाबंधनानिमित्त काळी राखी बांधून आंदोलन करणार. अमरावतीच्या चांदूर बाजारातून निषेध. ठाणे पोलीस मुख्यालयातील 9 कॉन्स्टेबल निलंबित. रुग्णालयात नेताना 7 पैकी 2 कैदी बेपत्ता झाल्यानं कारवाई. कैद्यांबाबत विचारल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं दिल्यानं बडगा. उद्यापासून पुणे ते नागपूरची कनेक्टिव्हिटी होणार जलद. पुणे अजनी नव्या वंदे भारत एक्सप्रेसला पंतप्रधान मोदी हिरवा कंदील दाखवणार. 9 तासात उपराजधानी गाठता येणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात फोनवरून चर्चा. तर 15 ऑगस्ट रोजी ट्रम्प आणि पुतीन यांची अलास्कामध्ये भेट होणार. उत्तर काशीतील ढगफुटीनंतर सलग 5व्या दिवशी बचाव कार्य सुरूच. तर अडकलेल्या पर्यटकांच्या भेटीला मंत्री गिरीश महाजन. हर्षिलमधून महाराष्ट्रातील 133 पर्यटकांना एअरलिफ्ट केल्याची माहिती. आज बहीणभावाच्या अतूट नात्याचा सण. बहीणभावाचं नातं अधिक दृढ करणाऱ्या रक्षाबंधन सणाचा देशभरात उत्साह.